विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। नेत्यांचा ताफा रस्त्यावरून वेगाने पुढे जातो हे सर्वसामान्यांचे गृहीतक असते, मात्र जनतेच्या अडचणींप्रती संवेदनशीलता जपत तत्काळ मदतीला धावून जाणारे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते। अशीच मानवतेची जाणीव जपत पालकमंत्री संजय राठोड यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका अपघातग्रस्त दाम्पत्यास वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली। शुक्रवारी रात्री नेर येथून यवतमाळकडे आपल्या ताफ्यासह परत येत असताना सोनखास ते लासिना दरम्यान एका दुचाकीस्वार दाम्पत्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती। या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला विव्हळत पडले होते। याचवेळी पालकमंत्री संजय राठोड यांचा ताफा त्या मार्गाने जात असताना अपघाताचे दृश्य त्यांच्या निदर्शनास आले। परिस्थितीची गंभीरता ओळखता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा तात्काळ थांबविला। त्यांनी आपल्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना जखमींना त्वरित मदत करण्याच्या सूचना दिल्या। तसेच जखमी दाम्पत्यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचे आदेश दिले। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली। पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना सुरक्षितपणे रुग्णवाहिकेत हलविण्याची व्यवस्था केली। यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। इतकेच नव्हे तर जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली। तसेच आपल्या ताफ्यातील पोलिसांचे सुरक्षा वाहन रुग्णवाहिकेसोबत पाठवून जखमींवर योग्य उपचार होईपर्यंत रुग्णालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या। या संपूर्ण घटनेमुळे अपघातग्रस्त दाम्पत्यास वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि त्यांच्या जीवाला धोका टळला। पालकमंत्री संजय राठोड यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी कृतीचे घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले। ही घटना केवळ प्रशासकीय जबाबदारीच नव्हे तर समाजाप्रती असलेली मानवी संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा अधोरेखित करणारी ठरली आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।